महाविकास आघाडी आणि मनसे, बरोबर ऐकलं, महाविकास आघाडी आणि मनसे आज एकत्र दिसले. म्हणजे राजकीय दृष्ट्या ते अजून एकत्र आलेले नाहीयेत, पण आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावर ते एका शिष्टमंडळामध्ये सामील मात्र झाले. मुद्दा होता महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा. लोकसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. राहुल गांधींनी त्यानंतर हा मुद्दा राष्ट्रीय मुद्दा बनवला आणि पत्रकार परिषदांचा सपाटा लावला. सुरुवातीला राहुल गांधी यांच्या सोबतचे घटक पक्ष या मुद्द्यापासून दूरच होते, पण या मुद्द्याला मिळणारा प्रतिसाद आणि बिहारमधील SIRचा मुद्दा यानंतर मात्र सर्वच विरोधी पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधल्या प्रश्नांबाबत आक्रमक झाले. राहुल गांधींनी जरी हा मुद्दा उचलला असला तरी महाराष्ट्रातली काँग्रेस या मुद्द्यावर खूप आक्रमक दिसत नव्हती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र या मुद्द्यावरचा आपला पवित्रा अगदी स्पष्ट केला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना महाविकास आघाडीनं हा मुद्दा उपस्थित केलाय. त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ बोलावलं आणि राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये अर्थातच सर्व विरोधी पक्षच होते, पण त्यातला राज ठाकरेंचा सहभाग राजकीय चर्चा वाढवणारा होता. राज ठाकरेंचं शिवालयामध्ये येणं, राज, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच गाडीतून एकत्र मंत्रालयापर्यंत जाणं आणि हे सगळं होत असताना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिष्टमंडळापासून दूर राहणं, हे सगळं राजकीय गणितांची जुळवाजुळव फेरमांडणी करणारं होतं. त्यामुळे मतदार याद्यांचा मुद्दा हा खरंच निवडणुकांसाठी कळीचा आहे की राजकीय समीकरणांसाठी?